आता मी गॅरेजवरती आलो आहे. इथे येऊन मला लगभग अर्धा 1 तास झाला आहे. याच्या आधी मी जिममध्ये गेलेलो. तिथे 15-20 मिनिटासाठी जिममध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग मी घरी गेलो आणि मग घरून मग आता इथे इथे नाश्ता वगैरे करून इथे आलो आहे. इकडे यायला मला लेट झाला बघ मी रोज 8:30 वाजता येतो. तर आज म्हणजे मी 9:30 वाजता आलो आहे. नंतर थोडं काम केलं आणि आता मग थोडा व्हिडिओ बनवतो आहे. तर जिममध्ये आज माझा 3रा दिवस होता. 3च दिवस झाले जिममध्ये जाऊन मला. पहिल्या दिवशीचा तर मी व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये एवढं काही खास नव्हतं आणि मी काय जिम करा म्हणजे एक्सरसाइज म्हणजे वर्कआउट करा गेलो पण नव्हतं. मी फक्त बघायला गेलेलो. नंतर काल मी पाऊस पडत होता म्हणून मी थोडा गेलो जिममध्ये आणि अर्धा तास वगैरे थांबलो. थोडा वर्कआउट केला म्हणजे पुशअप केला आणि त्यानंतर डंबल वगैरे उचलले. त्यानंतर थोडं बसून बघत होतो काय करतात काय नाही ते. थोडं जिम वगैरे बघत होतो. नंतर मग थोडा जास्त थांबलो कारण की काल दुकान खुललं नव्हतं. दिवसभर पाऊस होता म्हणून. त्यानंतर मग आज मग आता सकाळपासून पाऊस नाही आहे तर आज मग दुकानात यायचं होतं आणि काल सुट्टी घेतलेली म्हणून लेट झालेला खूप म्हणून मी जिममध्ये फक्त 15-20 मिनटंच घालवले. तरी पण मी गेलो जिममध्ये. असं नाही की मिस केलं म्हणजे मी ठरवलं की म्हणजे रोज जिममध्ये जाईन. चाहे 10 मिनटासाठी जाईन, चाहे 1 तासासाठी जाईन, पण रोज जाईन. का कारण की एकदा मग सवय तुटली तर मग मुश्किल होते म्हणून जाईन बस बसीन या बघत राहीन किंवा वर्कआउट करीन किंवा 1 तास वर्कआउट करीन या काय नाही करणार तर जायचं तर रोजच. काही जण असं पण करतात की पहिल्यांदा जिम जॉईन करतात आणि मग 4-4 तास पूर्ण दिवसभर जिममध्ये घालवतात. 15 दिवस वर्कआउट करतात आणि नंतर मग जाणं सोडून देतात. मी तशी चुकी नाही करणार की माहिती आहे मी माहिती आहे पैसे जात आहेत. त्याच्यामुळे हे नाही की एक्स्ट्रीममध्ये वर्कआउट करायचं कारण की मी पैसे तर झाले पैशापेक्षा जास्त सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यापेक्षा. असं नाही की मी 4-4 तास वर्कआउट करतो आणि काय उलटं सीधं वजन उचलताना फालतूमध्ये काय झालं मला तर फालतूमध्येच मग आयुष्यभरासाठी वाट लागेल आणि मग आयुष्यभरासाठीच मग वर्कआउट करावं लागेल. तर मी सेफ्टी म्हणून थोडा जास्त करत नाही. 3 दिवस गेलो, एकदा 15 गेलो, एकदा अर्धा तासासाठी आणि एकदा 10 मिनटासाठी बस झालं म्हणजे. कारण की 4-4 तास करणं इम्पॉर्टंट नाही आहे. दररोज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पैसे जातात पैसे जाऊ दे. आता महिना झाला तर मग थोडे अजून पैसे लागतील तेवढे 700 रुपये म्हणजे अजून थोडे जास्त लागतील. पण काय म्हणजे खूप उशीरपर्यंत करताना काय वजन उचलताना इंजरी वगैरे झाली तर मग आयुष्यभराचंच काम झालं. मग मग फायदा काय मग जिममध्ये जाऊन. उलटा डबल नुकसान झालं मग जिममध्ये जाऊन. त्याच्यामुळे टाईम लागतो लागू दे. वर्षभरासाठी लागतो, आयुष्यभर लागतो लागू दे. तर सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या हिशोबाने म्हणजे. आणि मी काय केलेलं की 3 दिवसाच्या आधी त्याच्या आदल्याच रात्री मी गेलो आणि 700 रुपये होते वर्कआउटचे आणि कार्डिओचे वेगळे होते. मी फक्त वर्कआउटचाच घेतला. 700 रुपये तेव्हाच देऊन टाकले. म्हणजे पहिल्याच दिवशी पैसे सगळे देऊन टाकले मी. कारण की एकदा पैसे दिले तर म्हणजे आता मला रोज जावंच लागेल म्हणजे. कारण की नाहीतर माझे पैसे डुबतील म्हणून मी जिममध्ये जाईन. आता वर्कआउट करीन की नाही ते नाही माहिती. तर जिममध्ये गेल्यावरच समजेल. पण जायचं तर रोजच जायचं असं आहे. तर 5-10 मिनटंच थांबू तर रोज जाणार असं ठरवलं आहे. आता बघू 3च दिवस झाले. मला पुढे काय होतं ते समजेलच. बाकी महिन्याचं तर खूप महाग आहे 700 रुपये. मी वर्षाचं बघितलेलं. वर्षाचं खूप स्वस्त आहे. 4,000 किती 500 रुपये आहे वर्षाचा. असं 700-800 रुपये महिन्याचा केला तर त्यापेक्षा वर्षाचा पकडला तर मग समजते की वर्षाचं जास्त स्वस्त पडेल विदाऊट कार्डिओचं तर महाग आहे. पण कार्डिओ आता गरज नाही मला. थोडी बॉडी वगैरे बनवीन नंतर कार्डिओ पण करीन मी धावीन वगैरे. तर आता एवढी गरज नाही आहे म्हणजे. फक्त वर्कआउटवरच फोकस करायचं. थोडे पैसे आले तर मी आता वर्षाचं घेईन कारण की थोडा स्वस्त पडतं आहे म्हणजे. तर महिना थोडा जास्त आहे. आणखी मी आम्ही खाण्यानंतर आहे नाही.
हो जाता है।